नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आमच्या घरी एक दुर्मिळ भाजी करणार आहोत। तिचा सीझन पावसाच्या सुरुवाती 15 दिवसच असतो। चला तर मग त्या भाजीची रेसिपी बघूया। तसेच ती भाजी कोणती ते पण मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। सो भाजी बघण्यासाठी आणि तिची रेसिपी बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघत तर ही आहे ती भाजी जिला विविध ठिकाणी विविध नावाने ओळखले जाते। आम्ही या भाजीला दुडीचे फुले असे म्हणतो। तर तसेच या भाजीला दौडी किंवा जिवतीचे फुले म्हणूनही ओळखले जाते। तर ही एक रानमेळावा भाजी असून ही पावसाळ्याच्या सुरुवाती सीझनला आपल्याला बाजारात मिळते। सर्वात आधी ही भाजी आपल्याला अशा प्रकारे निवडून घ्यायची आहे। त्या भाजीसाठी आपल्याला फक्त भाजीचे फुले घ्यायचे आहे व जे देठ आहेत ते टाकून द्यायचे आहेत। यानंतर ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे व सुकवायला ठेवून द्यायची आहे। तर भाजीसाठी घेतलेला आहे मी बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट आणि हा माझा फेवरेट कांदा लसूण मसाला। तर तुम्ही हा मसाला खिचडी, मिसळ आणि कोरड्या भाज्यांमध्ये ट्राय करू शकता। तर भाजीसाठी घेतलेला आहे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा तिखट व अर्धा चमचा हळद। चला तर मग आज आपण दुडीच्या फुलांची भाजी बनवूया। तेल तापवून मी आता जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि इकडे माझ्या साईडला पोळ्या पण झालेल्या आहे। आता मी त्यामध्ये लसूण जो आपण पेस्ट होती ती लसूण पेस्ट घातली आणि ती पण आता छान अशी परतवून घेते। लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर तिचा कलर थोडासा बदामी झाल्यानंतर मी आता भाजीमध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो कांदा टाकते आणि आता कांदा एकदम छान असा परतवून घेते। कांदा परतण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, 1 चमचा मीठ टाकते, थोडंसं अर्धा चमचा आणि छान मस्त तो कांदा एकदम असा परतून घेते। आणि कांदा कोरड्या भाजीसाठी असा चांगला परतलेलाच छान लागतो, नाहीतर तो कच्चा राहिला तर तो चांगला लागत नाही। त्यासाठी मी हा कांदा एकदम असा छान तेलात परतून घेत आहे। आणि त्यानंतर आपण जे काढलेले तिखट मसाला व हळद आहे ते सर्व ते कांद्यामध्ये टाकून आता तिखट आणि तेल ते सगळं एकत्र परतवते। हा जो मसाला आहे हा छान असा परतून घ्यायचा आहे, कारण त्या कांदा लसूण मसाला त्याला असं छान तेल सुटतं। त्यासाठी हा मसाला असा कांद्यावर असा परतून घ्यायचा आहे छानपैकी। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे। यानंतर मी आता त्यात दुडीचे फुले टाकते। आपण जे धुवून ठेवलेले ते सुकवायला ते सर्व फुलं मी आता त्याकडे टाकले भाजी बनवायला आणि आता त्याच्यामध्ये ते तिखट वगैरे सर्व कालवून घेते। कधी ही भाजी करताना आपण जेव्हा भाजी बनवायची असेल त्याआधीच हे फुलं धुवून वाळवायला ठेवायची आहे, कारण ते जेव्हा सुकलेले असतात तेव्हाच त्या भाजीला असं पाणी वगैरे सुटत नाही व ती छान कोरडी होते। भाजी थोडी फिक्की वाटत असल्याने मी त्यात अजून 1 चमचा तिखट व मीठ घातलेले आहे। भाजीत आपण तेव्हा फक्त कांदा शिजायसाठी मीठ टाकले होते म्हणून मी मीठही टाकले आहे आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट मीठ वापरू शकता। अशा प्रकारे सर्व भाजी परतून घेऊन मी आता त्याला वाफवून घेणार आहे। त्यासाठी मी त्यावर हे झाकण ठेवलेलं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं ही भाजी वाफवल्यानंतर हे अशा प्रकारे ती भाजी दिसते आणि अशी गरमागरम दुडीच्या फुलांची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही तुमच्याकडे जर ही भाजी मिळत असेल तर नक्कीच ही भाजी ट्राय करू शकता। खूप छान लागते आणि खूप टेस्टी अशी ही भाजी तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला जर आमच्या आजच्या या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।